पण आज मात्र या ठिकाणी आलो याचा मला अतिशय आनंद आहे। आणि मी मागच्या वेळेस इथे आल्यानंतर IT पार्कची घोषणा केली होती। या घोषणेच्या पाठीमागे काय होतं? आतापर्यंत घोषणा मी केली नव्हती। फंक्शनल विमानतळ असल्याशिवाय IT पार्क हा कधी यशस्वीच होत नाही। त्यामुळे मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी होत आहे, त्यावेळेस मी घोषणा केली आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आहे। आम्ही एक चांगला IT पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत। सोलापूरची आमची मुलं ही जी सगळी पुण्यात बसलेली आहेत त्यांच्याकरता इथेच आपण रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे करणार आहोत। आज आपल्याला कल्पना आहे की आपण सोलापूरमध्ये मागच्या काळामध्ये समांतर योजनेचं काम केलं, अनेक अडचणी आल्या, पण मी सातत्याने त्याचं ट्रॅकिंग केलं आणि त्याच्यातही कोर्ट केसपर्यंत केस गेली, खूप अडचणी आल्या, कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला, पुन्हा टेंडर करावं लागलं, पण आपण ते काम आज पूर्ण केलेलं आहे। आणि आपले पालकमंत्री आणि आमदार इतके हुशार आहे की त्यांनी तोपर्यंत मला सांगितलं नाही। मला वाटलं आता आपलं काम झालं, 800,000 कोटी रुपये आपण दिले, त्यामुळे आता काम झालं। ते काम झाल्याबरोबर हे सगळे पुन्हा माझ्याकडे आले, म्हणाले आता 24/7 जर पाणी आपल्याला लोकांना द्यायचं असेल तर आपल्याला नव्याने अजून एक योजना करावी लागेल, डिस्ट्रीब्युशनची योजना, त्याच्याही करता 1000 कोटी रुपये लागतील, त्यामुळे तेही तुम्ही द्या, काळजी करू नका। तेही 1000 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। सोलापूरमध्ये प्रत्येक घरी दररोज न चुकता चांगला वॉटर सप्लाय आला पाहिजे, याचं प्लॅनिंग आता आपण केलेलं आहे। त्यामुळे काही वर्षांमध्ये 2-3 वर्ष याला लागतील, कारण हे काम खूप मोठं काम असतं। एवढी पाईपलाईन टाकायची, टाक्या बांधायच्या, पण हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरही त्या शहरांमध्ये येईल ज्या शहरांमध्ये आमच्या माता भगिनींना नळ उघडला की पाणी मिळतं, त्यांना त्रास सहन करावा लागत नाही, असं सोलापूर हे आपण तयार करणार आहोत। आणि म्हणून आज या निमित्ताने मी सांगतो, सोलापूर हे आमचं दक्षिणेकडे जाणारं गेटवे आहे। सोलापूर एक असं शहर आहे की एका एअरपोर्टमुळे आणि आमच्या शक्तीपीठ सारख्या कनेक्टिव्हिटीमुळे आज पंढरपूर असेल, आज या ठिकाणी सोलापूर असेल, आज या ठिकाणी तुळजापूर असेल, ही सगळी शक्तीपीठं आपली ही जोडली जाणार आहेत। आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही 3 पटीने वाढेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होईल। यावेळी खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मोदीजींनी काय केलं हे तर आमच्या मुरली अण्णांनी सांगितलं की एअरपोर्टची संख्या इतकी वाढवली, पण त्याहीपेक्षा आपल्या देशाची निर्मिती किंवा स्वातंत्र्य झाल्यापासनं जी विमानसेवा झाली तेव्हापासनं 2014 पर्यंत एकूण विमानांनी फिरलेल्या प्रवाशांची संख्या होती 10 कोटी, म्हणजे 50, 60, 70 वर्षात 10 कोटी। आणि गेल्या 10 वर्षामध्ये विमानाने फिरलेल्या लोकांची संख्या झाली अतिरिक्त 23 कोटी, म्हणजे 10 कोटीच्या ऐवजी 23 कोटी लोक आता विमानाने फिरायला लागले। म्हणजे सामान्य माणसालाही विमानाचं स्वप्न हे दाखवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे। आज या निमित्ताने मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपण या ठिकाणी 5 पोलीस ठाण्यांच्या इमारतीचंही उद्घाटन केलं आहे। बार्शी तालुका, कुर्डुवाडी, पांगरी, वैराग, मोहोळ अशा या सगळ्या पोलीस स्टेशनची नवीन इमारत आपण दिली आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांची घरं आपण तयार करतो। पोलिसांचं एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे या ठिकाणी तयार करण्याचं काम आपलं चाललेलं आहे। आणि मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर पोलिसांचं काम देखील चांगलं होतं आणि कायदा सुव्यवस्थाही चांगली होते। आणि कायदा सुव्यवस्था चांगली झाली तर गुंतवणूक येते, रोजगाराची निर्मिती होते। आज या निमित्ताने निश्चितपणे आत्ता नुकत्याच झालेल्या पावसामध्ये, महापुरामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, पण मी खरोखर मनापासनं पालकमंत्री आणि आपल्या